Hello friends and welcome. In last lecture we have discussed about the Compton effect. आता Compton effect मध्ये काय बघितलं होतं आपण की एक्स-रे ज्यावेळेस एखाद्या ग्रॅफाइट सरफेसवरती आपण इन्सिडेंट करतो त्यावेळेस काय होतं की इलेक्ट्रॉन आर इजेक्टेड फ्रॉम द ग्रॅफाइट सरफेस बाय चेंजिंग वेवलेंथ. म्हणजे वेवलेंथ त्याच्यामध्ये काय होते चेंज होते, म्हणजे एनर्जी क्वांटमच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. कुठून? फ्रॉम युअर फोटॉन टू युअर इलेक्ट्रॉन इन ग्रॅफाइट सरफेस. आता याच्यामध्ये आपल्याला या चॅप्टरमधला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे की डी ब्रॉग्ली इक्वेशन. आता डी ब्रॉग्ली इक्वेशन काय सिद्ध करतं की डी ब्रॉग्लीचं थीमच अशी की त्याच्यामध्ये तो एक्सप्लेन करणार आहे की कुठलीही एनर्जी किंवा कुठलंही मॅटर दोन फॉर्ममध्ये अवेलेबल असू शकतं, वेव्ह ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर. म्हणजे जे ड्युअल नेचर राहतं, ड्युअल नेचर याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे, परंतु त्याचं त्याने डायरेक्ट मेन्शन केलं नाही ड्युअल नेचर. ड्युअल नेचरसाठी आपल्याला दुसरं एक पार्ट बघायचा आहे, परंतु ही सुरुवात आहे त्याची ड्युअल नेचर एक्सप्रेस करण्याची. तर डी ब्रॉग्लीचं ॲक्च्युअल याचं काय आहे की रिलेशनशिप बिटवीन द मॅग्निट्यूड ऑफ वेवलेंथ असोसिएटेड विथ मास यम ऑफ अ मूव्हिंग बॉडी अँड इट्स व्हेलॉसिटी. मीन्स डी ब्रॉग्ली इक्वेशन शोज द रिलेशनशिप बिटवीन मॅग्निट्यूड अँड व्हेलॉसिटी. म्हणजे सिम्पल याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ना, रिलेशनशिप सांगितलेलं आहे. कशाचं? मॅग्निट्यूडचं व्हेलॉसिटीसोबत कसं रिलेशन आहे ते यांनी याच्यामध्ये सांगितलं आहे. तर हे सांगण्यासाठी डी ब्रॉग्लीने एक हायपोथेसिस तयार केला. आणि हायपोथेसिस कशाची हेल्प घेऊन तयार केला? द हायपोथेसिस विथ द हेल्प ऑफ प्लँक्स क्वांटम थेरी अँड आइन्स्टाईन थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. जे प्लँक्स क्वांटम थेरी काय सांगत होती? एनर्जी इज इक्वल टू एच म्यू. कारण आपण इथं काय केलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला एनर्जी कन्सिडर केलं आणि त्याचं रिलेशन एनर्जीसोबत कसं असेल तर इज इक्वल टू एच म्यूच्या फॉर्ममध्ये असेल. हे अकॉर्डिंग टू द Planck's quantum theory. But according to the Einstein theory, energy having relation with mass into velocity square म्हणजे is equal to mc square. डी ब्रॉग्लीनं काय केलं, ह्या दोन्हीचं कंपॅरिझन केलं. म्हणजे अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थेरी अँड आइन्स्टाईन थेरी ऑफ रिलेटिव्हिटी इज इक्वल टू एच म्यू अँड इज इक्वल टू एम सी स्क्वेअर याचं कंपॅरिझन करायचं. आता पहिले इक्वेशन बघा. अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थेरी एनर्जी इज इक्वल टू एच म्यू वेअर एच इज अ प्लँक्स कॉन्स्टंट, म्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. आता याच्यासोबत आपल्याला काय करायचं, बाय अप्लाइंग द आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशनशिप म्हणजे रिलेटिव्हिटीची थेरी, म्हणजे ईची व्हॅल्यू आपल्याला दोन्ही ठिकाणी मिळणार आहे, त्याचं कंपॅरिझन करायचं. बट अकॉर्डिंग टू द आइन्स्टाईन इज इक्वल टू एम सी स्क्वेअर where c is the velocity of radiation. If we compare the equation first and second equation जर कंपेअर केलं, दोन्ही एनर्जी आपण जर समजा कंपेअर केला तर काय मिळेल आपल्याला, एम सी स्क्वेअर इज इक्वल टू एच म्यू. म्हणजे ई एनर्जी इकडे बघा, ही एनर्जी आणि ही एनर्जी या दोन्ही आपण एकमेकासोबत कंपेअर केल्या, ई इज इक्वल टू ई म्हणजेच काय, एम सी स्क्वेअर इज इक्वल टू एच म्यू. मग आता आपण याला ह्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलं, परंतु म्यूची व्हॅल्यू काय असते, सी बाय लॅम्बडा. म्हणजे म्यूची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे सी बाय लॅम्बडा. म्यूच्या ऐवजी इथं फक्त सी बाय लॅम्बडा लिहिला, म्हणजे एम सी स्क्वेअर इज इक्वल टू एच बी इज इक्वल टू एच इंटू सी बाय लॅम्बडा. आता याच्यामध्ये आपल्याला हा सी कट केला. आपण कशामुळे कट केला, कारण एम सी स्क्वेअरच्या इक्वल टू एच म्यू म्हटलं होतं आपण, पण म्यूची व्हॅल्यू ही एच इंटू सी बाय लॅम्बडा, त्याच्यामुळे हे सी सी कटून गेले. तर काय राहिलं, एम सी इज इक्वल टू एच बाय लॅम्बडा. म्हणजे एम म्हणजेच काय आपलं मास, सी म्हणजे काय व्हेलॉसिटी ऑफ लाईट, इज इक्वल टू एच काय आपला प्लँक्स कॉन्स्टंट, आणि हे काय झालं वेव्हलेंथ. आपल्याला इथंच रिलेशन आपलं मिळून गेलं. म्हणजे मास अँड व्हेलॉसिटी म्हणजे याला कम्प्लीट याला म्हणतो आपण मोमेंटम म्हणतो. मोमेंटमचं रिलेशन कशासोबत, वेव्हलेंथसोबत कसं आहे, इनव्हर्स रिलेशन. हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये आपला हाच झाला तुमचा डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. म्हणजे डी ब्रॉग्ली हायपोथेसिसना काय सांगितलं तुम्हाला, मॅग्निट्यूडचं आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन दाखवलं.
त्याच्यामध्येच मोमेंटम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द वेव्हलेंथ. हे बघा इथं लिहिलेलं, मोमेंटम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द वेव्हलेंथ. The equation third is called as de Broglie equation, and it may be put in the word: the momentum of particle in motion is inversely proportional to the wavelength, Planck's constant h being the constant of proportionality. आणि Planck's constant काय असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये द मोमेंटम ऑफ पार्टिकल इन मोशन का म्हटलेले? कारण आपण स्टडी कशाचा करतो एवढं लक्षात आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर चॅप्टरचा आपण स्टडी करतो. मग ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये काय सांगितलं आपण सुरुवातीला? न्यूक्लियस मध्ये काय असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन काय असतं? इलेक्ट्रॉनला काय म्हणलो आपण? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, म्हणजे इलेक्ट्रॉन कंटिन्युअस रिव्हॉल्व होत असते. म्हणजेच आपण इलेक्ट्रॉनची एनर्जीची स्टडी करतोय. म्हणजे इलेक्ट्रॉनला आपण एनर्जी सोबत आणि वेव्ह सोबत कम्पेअर करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे द मोमेंटम ऑफ अ पार्टिकल इन मोशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द वेव्हलेंथ, प्लँक्स कॉन्स्टंट एच बीइंग कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. एवढं याच्यामध्ये लक्षात ठेवा, कारण हा स्टडीज करायचा आपल्याला इलेक्ट्रॉनचा. इलेक्ट्रॉनला एनर्जी कन्सिडर करून तिची पार्टिकल सोबत आणि वेव्ह सोबत तिची तुलना करून आपल्याला त्याचा स्टडी करायचा. द वेव्हलेंथ ऑफ वेव्ह असोसिएटेड विथ द मुव्हिंग मटेरियल पार्टिकल मॅटर वेव्ह इज कॉल्ड एज डी ब्रॉगली वेव्हलेंथ. म्हणजे जी वेव्हलेंथ असेल, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो अराउंड द न्यूक्लियस, ती वेव्हलेंथ असेल त्याला आपण म्हटलो डी ब्रॉगली वेव्हलेंथ. द डी ब्रॉगली इक्वेशन इज अ ट्रू फॉर ऑल पार्टिकल. म्हणजे सगळ्या पार्टिकलसाठी आपण डी ब्रॉगली इक्वेशन अप्लाय करू शकतो. बट इट इज ओनली व्हेरी स्मॉल पार्टिकल सच एज इलेक्ट्रॉन that the wavelength aspect is of any significance. म्हणजेच हा काय म्हणतो की डी ब्रॉगली हायपोथेसिस जो आहे तो सगळ्या पार्टिकलसाठी आपण अप्लाय करू शकतो, परंतु त्याच्यामध्ये फक्त मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीला तो अप्लाय करू शकत नाही, मायक्रोस्कोपिकला आपण अप्लाय करू शकतो. लाईक इलेक्ट्रॉन, म्हणजे छोटे छोटे जे पार्टिकल असतात मायक्रो पार्टिकल लाईक इलेक्ट्रॉन, त्याला आपण अप्लाय करू शकतो. परंतु ज्या लार्ज बॉडी असतात ॲज कम्पेअर टू आवर अर्थ और अदर प्लॅनेट विच रिव्हॉल्व अराउंड द सन. कारण ॲटॉमिक स्ट्रक्चरची जी संकल्पना ही कशापासून आलेली आहे की आपली जी सोलर सिस्टीम असते, सोलर सिस्टीमला आपण काय म्हणतो? सेंटरला सन असतो आणि ऑल द प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड दी सन इन फिक्स ऑर्बिट. त्याच्या वेगवेगळ्या फिक्स ऑर्बिटमध्ये इतर ग्रह त्याच्या भोवती रिव्हॉल्व होतात कंटिन्युअस. तर ॲटमची परिकल्पना ही इज रिलेटेड विथ द आवर सोलार सिस्टीम. मग जर आपण सोलार सिस्टीम आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर याचं जर कम्पॅरिझन केलं तर आपला डी ब्रॉगली हायपोथेसिस फक्त ॲटॉमिक स्ट्रक्चरलाच ॲप्लिकेबल असतो, आपल्या सोलार सिस्टीमला नसतो. कशामुळं? सोलार सिस्टीममध्ये लार्ज ऑब्जेक्ट असतात आणि लार्ज ऑब्जेक्टला आपण पार्टिकल नेचरमध्ये याच्यामध्ये आपल्या डी ब्रॉगली हायपोथेसिसमध्ये आपण याला कन्सिडर करू शकत नाही. आता हे कसं कन्सिडर करू शकत नाही ते बघा, खाली याची तुलना करून त्यांनी दाखवलेली आहे. Let us, for instance, consider the de Broglie wavelength associated with the two bodies and compare their values. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं की हे जे आपण सोलार सिस्टीम आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर हे कम्पेअर होऊ शकत नाही, याच्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आपल्याला काय? फॉर अ लार्ज मास. तर लार्ज मासचा आपण एक सबस्टन्स घेऊ. लेट अस कन्सिडर अ स्टोन, म्हणजे एक खडा घ्यायचा आपल्याला, एक दगड की 100 ग्रॅम, moving with velocity 1000 centimeter per second. The de Broglie's wavelength lambda will be given as follows. मग आपल्याला काय करायचं? आपल्या फॉर्म्युल्यावरून त्याची काय करायची? वेव्हलेंथ काढायची. de Broglie वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 6.625 इंटू, म्हणजे कशावरून काढली आपण? लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी. म्हणजे किती आली ही? एकदम कमी आली, -32 सेंटीमीटर आली. म्हणजे दिस इज अ टू स्मॉल टू बी मेजरेबल बाय एनी इन्स्ट्रुमेंट अँड हेन्स नो सिग्निफिकन्स. म्हणजे ही मोजण्यासाठी एकदम कमी असते, आपण ही मोजूच शकत नाही, एकदम निग्लिजिबल. त्याच्यामुळं जे निग्लिजिबल असतं ते सिग्निफिकन्सच नसतं. त्याच्यामुळं हे याच्यासाठी आपण डी ब्रॉगली हायपोथेसिस अप्लाय करू शकत नाही. परंतु त्याच्याऐवजी आपण एखादा स्मॉल पार्टिकल घेतलं लाईक इलेक्ट्रॉन. लेट अस कन्सिडर अन इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम. इट हॅज अ मास. हायड्रोजन ॲटमचं मास एकदम
म्हणजे कमी असतं, हे मायनसमध्ये एकदम मास एकदम छोटा पार्टिकल घेतला अँड मूव्ज विथ व्हेलॉसिटी 2.188 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर पर सेकंड. मग ती डी ब्रॉगली वेवलेंथ आपल्याला ही मिळाली. तर डी ब्रॉगली वेवलेंथ इकडे बघा -8 सेंटीमीटर मिळाली, 3.32 इंटू -8 सेंटीमीटर, परंतु इथं 32 होती. म्हणजे बघा किती फरक आला याच्यामध्ये. म्हणजे ही व्हॅल्यू आपण मेजर करू शकतो. दिस व्हॅल्यू इज क्वाईट कम्पॅरेबल विथ द वेवलेंथ ऑफ एक्स रे अँड हेन्स डिटेक्टेबल. वेवलेंथ ऑफ एक्स रे सोबत आपण याला कम्पेअर करून याला डिटेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे हे मेजरेबल आहे. म्हणजे ज्या प्रॉपर्टी मेजरेबल असतात त्याची आपण स्टडी करतो त्याला आपण कन्सिडर करू शकतो. मग इट इज देअर फॉर रिझनेबल टू एक्सपेक्ट फ्रॉम द अबाउट डिस्कशन दॅट एव्हरीथिंग इन नेचर पजेस बोथ द प्रॉपर्टीज पार्टिकल अँड ऑल्सो प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. म्हणजेच ह्या सर्व डिस्कशनवरून काय सांगतो की नेचरमध्ये जेवढे काही सबस्टन्स असतील, पार्टिकल असतील, ते त्याच्या दोन प्रॉपर्टी असतात, पार्टिकल ॲज वेल ॲज युअर वेव्ह नेचर. हे झालं काय आपलं हे काय झालं आपलं डी ब्रॉगली हायपोथेसिस. काल आपण कॉम्प्टन इफेक्ट बघितला होता, आज डी ब्रॉगली हायपोथेसिस. समजलं का? हा फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की हा कशा कशाचं रिलेशन दाखवतो, मॅग्निट्यूड आणि युअर व्हेलॉसिटीचं हा कम्पेअर करतो एकमेकासोबत. रिलेशनशिप बिटवीन मॅग्निट्यूड ऑफ वेवलेंथ असोसिएटेड विथ मास m ऑफ मुव्हिंग बॉडी अँड इट्स व्हेलॉसिटी. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची की डी ब्रॉगली हायपोथेसिस इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द स्मॉल पार्टिकल लाईक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर द लार्ज बॉडीज लाईक अवर प्लॅनेट और लार्ज स्टोन लाईक बॉडीज. आणि याचं इक्वेशन एक लक्षात ठेवायचं. इक्वेशन सोपं आहे. कशावरून आलेलं आहे? आपलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमधली जी प्लँक्स क्वांटम थेअरीचं इक्वेशन आणि रिलेटिव्हिटीचं इक्वेशन कम्पेअर करायचं. त्याच्यावरून आपल्याला मोमेंटम मिळतं. मोमेंटम एच बाय वेवलेंथ. हे झालं आपला डी ब्रॉगली हायपोथेसिस. ठीक आहे, आपण इथं थांबू. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर.